नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या चटणीची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये कोथिंबीर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। 1-2 ते 3 वेळा कोथिंबीर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचे आहे। वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात खोबरं लसूण मिरची आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता। तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जिरे ॲड करायचे आहे। जिरे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचे आहे। जिरे व्यवस्थित असं या तेलामध्ये फुलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं जिरं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। जिरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं लसूण खोबरं मिरचीचं हे यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। लसूण खोबरं मिरचीचं वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कोणताही कच्चापणा या वाटणामध्ये ठेवायचं नाही। व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे वाटण 1-2 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये जी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती आता आपण ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। आता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती या वाटणामध्ये ॲड करून घेऊया। आपण बघू शकता आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता ही आपण ह्या वाटणामध्ये ॲड केलेली आहे। कोथिंबीर आता ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं वाटण ह्या कोथिंबीरला लागेल असं वर खाली करून हे वाटण व्यवस्थित असं कोथिंबीरला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता आपण हे वाटण व्यवस्थित असं कोथिंबीरला लागेल असं परतून घ्यायचं आहे। आपण आता हे वाटण व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये झाकण ठेवूया। 1-2 ते 3 मिनिटांनी ह्याला पाणी सुटले असेल आणि हे कोथिंबीरमधलं पाणी ऑटोमॅटिक असं शोषून घेतले जाते। कोथिंबीरने पाणी बघू शकता आपण कोथिंबीरला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि ही कोथिंबीरची चटणी अशा प्रकारे तयार झाली। खूप चांगली लागते ही कोथिंबीरची चटणी। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान खूप सुंदर अशी कोथिंबीरची चटणी लागली जाते। आपण ही कोथिंबीरची चटणी भाकरी किंवा चपाती बरोबर देखील खाऊ शकतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तयार आहे आपली कोथिंबीरची चटणी।